बीड शहरात संत मुक्ताईंच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. 2 दिवस मुक्काम करून पालीकडे प्रस्थान. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कोश्यारी यानं मॉनेको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला. तरुण पिढीने आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथे जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. भारतीय पर्यटक असलेली बोट उलटली, 33 जण बुडाले. व्हिएतनाममधील फुक रो बेटाजवळ भारतीय पर्यटकांची बोट उलटून भीषण दुर्घटना. या बोटीत 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी असे एकूण 36 प्रवासी प्रवास करत होते. दुर्दैवाने या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. अलकनंदा नदी दुथडी भरून वाहत असून नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून नदीकाठच्या अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाईट ड्युटी करणाऱ्यांसाठी स्विगीकडून खुशखबरी. रात्री 2 वाजेपर्यंत मिळणार फूड डिलिव्हरी. लेट नाईट ईट्स सेवा सुरू. ठाण्यातील नौपाडा परिसरातील शिवानंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या एका प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या आउटलेटमध्ये मोठ्या प्रमाणात सडलेले दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रेड साठवून ठेवलेले आढळून आले. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ. यावेळी मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंग ठाकूर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. तीन देशांच्या यशस्वी दौरा पूर्ण. पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना. न्यूझीलंडमधील महत्त्वपूर्ण बैठका आणि विविध करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी रवाना. विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी विमानतळावर उपस्थित राहून त्यांना निरोप दिला. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि करारांवर शिक्कामोर्तब केलं.